विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला अमन बद्दल डिस्कस करायचंय. अमन इनामदार माझा एक जुना स्टुडंट आहे. आता ऍक्च्युली फायनल इयरला पीआयसीटी मध्ये आहे. पुण्यावरून येत असताना माझ्या मुलाच्या गाडीत तो होता. दोघांचं डिस्कशन झालं आणि काय डिस्कशन झालं, की त्याला आठवलं, की सरांनी म्हणजे मी सीईटीच्या वेळेस प्रचंड ऑर्गॅनिकची रिव्हिजन घेतली होती. त्यामुळे सगळे प्रश्न सोपे वाटत होते. आणि परीक्षेत तेच प्रश्न आले होते. मग चला ऑर्गॅनिक तर आपण तसही सुरुवात केलेलीच आहे. मी तुम्हाला सांगतो ग्रिग्नार्ड्स रिएजन याच्या अगोदरच्या 2 वायामध्ये तुम्ही परफेक्ट केले ते. मग आता या लेक्चरमध्ये मला तुमचे भरपूर पीवायक्यू सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. पण त्याच्या अगोदर मी जे पॉइंट सांगतोय तुम्हाला ते व्यवस्थित लक्ष द्या. समजून घ्या, की जर अल्किल हलाइडची रिएक्शन ऍक्वियस NaOH किंवा KOH वर झाली, की तर अल्कोहोल तयार होणार. ऍक्वियस. पण तेच जर अल्कोहोलिक KOH घेतलं, तर अल्कीन तयार होतं. ती रिएक्शन आहे डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजेच इलिमिनेशन रिएक्शन. म्हणजे बघा, ऍक्वियस घेतलं तर अल्कोहोल तयार होतंय, पण अल्कोहोलिक KOH घेतलं तर अल्कीन तयार होतं. ठीक आहे. दुसरं काय दिलं होतं? सोडियम अल्कॉक्साइड विल्यमसन सिंथेसिस वायवा मध्ये कव्हर केलेलं आहे, की ज्याच्यात इथर तयार होतं. पण या केसमध्ये जो अल्किल हलाइड घ्यायचा आहे तो प्रायमरीच पाहिजे. अल्कॉक्साइड मधला जो अल्किल हलाइड आहे तो सेकंडरी टर्शरी चालेल, पण हा प्रायमरीच पाहिजे, कारण ही रिएक्शन अकॉर्डिंग टू SN2 मेकॅनिझम होते. दुसरी गोष्ट हे काय आहे, सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड इस्टर तयार होणार. एक्सेस अमोनिया अमाइन तयार होईल. अमाइन केसीएन म्हणलं की सायनाइड, एजीसीएन म्हणलं की आयसोसायनाइड तयार होईल. पण सायनाइडला नायट्राइल सुद्धा म्हणतात. सगळ्यात इम्पॉर्टंट, जर मी के पोटॅशियम नायट्राइट घेतलं, पोटॅशियम नायट्राइट, तर नायट्राइटच तयार होतंय. पण सिल्वर नायट्राइट घेतलं की नायट्रो अल्केन तयार होतं. मग नायट्रो अल्केन साठी सिल्वर नायट्राइट. ओके. सिल्वर म्हणलं की नायट्रो ग्रुप. ओके. सिल्वर म्हणलं की नायट्रो ग्रुप हे बाजूला ठेवूया. ओके. बरं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की अल्किल हलाइड बघा मी काय म्हणतोय व्यवस्थित लक्ष द्या. अल्किल हलाइड ओके. याची रिएक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर घेतलं की अल्कीन तयार होणार. इलिमिनेशन रिएक्शन जी याच्यात दिलेली नाहीये बाळांनो, याच्यात दिलेली नाहीये. बरं यात अजून एक दिलेलं नाही ते दिसतंय मला. वुड्स रिएक्शन म्हणजे सोडियम मेटल यात हायर अल्केन तयार होणार. तेही आपलं झालेलं आहे. कुठल्या सिरीज मध्ये? वायवस सिरीज मध्ये झाले. अगोदर रिएक्शन घेतलेत आपण वुड्स रिएक्शन वगैरे. चला मग 3 मिनिटात ना मी तुम्हाला एक चार्ट वगैरे सांगितला. आता प्रश्नाकडे सुरुवात करूया आणि त्याला लावूया व्यवस्थित वेळ. प्रश्नाकडे सुरुवात करूया आणि त्याला वेळ लावूया. ओके. आता समजून घ्या मी काय सांगतो ते शांतपणे. पहिला प्रश्न काय? Which of the following reagent is used in the preparation of nitroalkane? नायट्रो, सिल्वर नाइट्राइट. सिल्वर नाइट्राइटला नायट्रो आहे. मला पोटॅशियम नाइट्राइट नकोय. पोटॅशियम नाइट्राइट जर घेतलं तर अल्किल नाइट्राइटच तयार होतं, लक्षात घ्या. ओके. मग पहिला प्रश्न 5 मे शिफ्ट टू. ऑब्व्हियसली टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक शिफ्ट मध्ये याच्यावर एक प्रश्न असणारच आहे. आज तो क्लिअर करायचा आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट फॉर्म्ड व्हेन 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन थांबा. क्वियस सोल्युशन घेतलं की अल्कोहोल तयार होतो. पहिली गोष्ट म्हणजे एक काम करूया बाळांनो. त्याला जर झूम करूया बरं का, म्हणजे मला प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवायला बरं पडेल. काय बोललो रे आपण? क्विज घेतलं तर अल्कोहोल तयार होतं. मग याचा वापर करून मी हा ऑप्शन कॅन्सल करतो. हा ऑप्शन कॅन्सल करतो. हे अल्कोहोल आहे, हे सुद्धा अल्कोहोल आहे. पण 2 ब्रोमोब्युटेन आहे म्हणजे इथलं ब्रोमीन म्हणल्यावर ब्युटॅन 2 OL तयार होणार. अल्कोहोलच तयार होणार. पण हायड्रोजनची पोझिशन बघा की त्याच्यावरून ठरतंय काय तयार होणार ते. आलं लक्षात तुमच्या? ओके. बघता बघता 2 प्रश्न झाले. 25 एप्रिल शिफ्ट 2 ला प्रश्न आलाय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट. Which of the following is not obtained when the mixture of methyl bromide and ethyl bromide is treated with sodium metal? Woods reaction. सोडियम मेटल म्हणलं की वुड्स रिएक्शन. ऐका, याचेच 2 मॉलिक्युल सोडियमवर रिॲक्ट होऊ शकतात आणि मिथिल म्हणजे एक कार्बन त्याचे डबल होणार आणि C2H6 तयार होणार. इथिल म्हणजे 2 कार्बन त्याचे डबल होणार, C4H10 तयार होणार. म्हणजे इथेन तयार होणार, इथेन तयार होणार, ब्युटेन तयार होणार.
आता मिथिल मध्ये एक कार्बन आहेत, इथिल मध्ये 2 कार्बन आहेत. या दोघांची एक एक मॉलिक्यूल घेऊन सोडियम बरोबर रिएक्शन झाली तर 3 कार्बन असणारं प्रोपेन तयार होणार. पण या रिएक्शन मध्ये पेंटेन तयार होऊ शकत नाही. इथं 3 कार्बन असते, इथं 2 कार्बन असते, तर पेंटेन तयार झालं असतं, नाहीतर नाही. मग आता वुड्स रिएक्शनसाठी शॉर्टकट सांगतो. जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल करा, हा प्रोडक्ट तयार होणार. 2 कार्बन आहेत त्याचे डबल 4 ब्युटेन तयार होणार. दोघांची ऍडिशन करा 3 प्रोपेन तयार होणार. अरे शॉर्टकट आहे वुड्स रिएक्शनचा. कळालं का हा प्रश्न? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टेनर? रिपीट झाला का रे? नाही. 25 एप्रिल शिफ्ट 1, 22 एप्रिल शिफ्ट 1. नॉट ऑप्टेनर. थांबा. सोडियम मेटलच आहे. इथेन 2 कार्बन म्हणजे ब्युटेन तयार होणार. प्रोपेन 3 कार्बन आहेत त्याचे डबल हेक्सेन तयार होणार. ते म्हणतात नॉट ऑप्टेनर. ब्युटेन मध्ये 2 कार्बन, प्रोपेन मध्ये 3 कार्बन, 2 आणि 3 ची बेरीज करा 5 कार्बन, पेंटेन तयार होणार. म्हणजे प्रोपेन या केस मध्ये तयार होणार नाही. अरे कळालं का? लाईक करा ना व्हिडिओला, शेअर करा चॅनल जास्तीत जास्त मुलांबरोबर. सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला करा. लक्षात घ्या ही माझी मेथड जी आहे ना, मी काय केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट नाही हं, लक्षात घ्या. तुमच्यासारखा स्टुडंट आहे आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवतोय. कसं शिकवलं तुम्हाला? जेवढे कार्बन आहेत ते डबल करा, ब्युटेन तयार होणार. जेवढे कार्बन आहेत ते डबल करा, हेक्सेन तयार होणार. दोघांची ऍडिशन करा, पेंटेन तयार होणार. आणि टाइप क्लिअर झाला वुड्स रिएक्शनचा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके. इथॉक्साइड वुड्स रिएक्शन. विलियमसन सिंथेसिस. इथॉक्साइड 2 कार्बन, आयसोप्रोपिल 3 कार्बन. ओके. काय झालं इथं तयार? मी तुम्हाला सांगतो इथेनॉल. ऐगो, 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 ऐगो. थांबा. लक्ष द्या. मी शिकवलं होतं, परत शिकवतो. ऐका. परत मी शिकवणार आहे कोणता पॉइंट. ओके. जरा झूम करतो जास्त. चालतंय. ओके. लक्ष द्या. काय पॉइंट आहे बघा. अल्कॉक्साइड म्हणलं की विलियमसन सिंथेसिस. त्या केसमध्ये हा अल्किल ग्रुप हा प्रायमरीच पाहिजे. तो जर सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर इथर तयार होणार नाही, अल्कीन तयार होणार. मग इथं जेवढे कार्बन असतील त्यानुसार मला अल्कीन मिळणार आहे. काय मिळणार आहे? अल्कीन. आता बघा, मग ऑब्व्हियसली मला अल्कीन मिळणार आहे. मला अल्कीन मिळणार आहे, मला अल्कीन मिळणार आहे, मला प्रोपीन मिळणार आहे. लक्षात घ्या. आयसोप्रोपाइल 3 कार्बन, प्रोपीन. एक्स्ट्रॉर्डनरी काम झालंय आपलं. विल्यमसन सिंथेसिस तुमची पॉइंट क्लिअर झाली. लक्षात घ्या. म्हणजे बघा, आयसोप्रोपिल इथॉक्साइड म्हणलं माझ्या पहिल्या डोक्यात होतं की इथर तयार होणार. इथं कुठं इथर दिसेनाच मला. मग मला आठवलं ना, की जो अल्किल ग्रुप पाहिजे तो प्रायमरीच पाहिजे. तर सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर अल्कीन तयार होणार. एवढ्या एका गोष्टीमुळे माझा हा एमसीक्यू क्लिअर झालाय. आता नेक्स्ट क्वेश्चन. समजू दे. तुम्हाला ब्युटेन नायट्राइल पाहिजे. 4 कार्बन पाहिजेत. 4 कार्बन पाहिजेत. ब्यूट म्हणजे 4 कार्बन, ह्यात 1 कार्बन, 5 कार्बन झाले, नाही चालणार. ओके. प्रोपिल 3 कार्बन, 1 कार्बन. इथे 4 कार्बन आहेत बरं का. ब्युटॅनॉल आणि अल्कोहोलिक एसिड. हे नाही रे बाबा. अल्कोहोल नको आहे मला. अल्किल हलाइडची रिएक्शन हवी आहे. मग कॅन्सल. हे पण नको आहे. आता कशी मजा येते सांगा बघू. तुम्हाला अल्किल हलाइड पाहिजे ना. हा कुठं अल्किल हलाइड आहे? हा कुठं आहे? मग हेच बरोबर आहे. एन प्रोपिल क्लोराइड आणि अल्कोहोलिक एसिड तयार होणार आहे. सांगा ब्युटॅन नायट्राइल. कसं? हा एक कार्बन, इथले 3 कार्बन, 4 कार्बन. ब्युटॅन नायट्राइल मध्ये 4च कार्बन असतात. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. When tertiary butyl bromide heated with silver fluoride. अरे वा. फ्लोराइड स्वाट रिएक्शन आहे. मी तुमच्याकडे सोपवतोय. आन्सर तुम्ही सांगा. फ्लोराइड म्हणलं की स्वाट रिएक्शन, आयोडाइड म्हणलं की फिंकलस्टाईन रिएक्शन. हे होमवर्क तुम्ही करा बरं का. नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणलंय? फॉलोइंग अल्कीन्स इज मोस्ट इझिली फॉर्म्ड. डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किल हलाइड. आत्ताच आपलं डिस्कशन झालं होतं. डिहायड्रो हॅलोजिनेशनला इलिमिनेशन म्हणतात. मला केओएचच पाहिजे, पण अल्कोहोलिक पाहिजे. काय पाहिजे? अल्कोहोलिक. सेटझेफ रूल. सेटझेफ रूल. Major property is that alkene which has more number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. इथं टोटल डबली बॉन्डेड कार्बन ऍटम 4 अल्किल ग्रुप आहेत. मोर इथं बघा, इथं 1 आणि 1 2 अल्किल ग्रुप आहेत. ओके. 2 आणि 1 3 अल्किल ग्रुप आहेत. ओके. हे 2च आहेत. इकडे अल्किल ग्रुपच नाहीये. इकडे 2 इकडे 1 3 अल्किल ग्रुप आहेत. पण इथं 2 आणि 2 4. सेटझेफ रूलची रिव्हिजन करा.
In dehydrohalogenation reaction, major product is that alkene which carries more number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. याच्या एकदम उलट इलिमिनेशन काहीतरी रिएक्शन आहे. अमाइन्स मध्ये जावा. तिथे पण अल्किन तयार होतो, पण तो लीस्ट सबस्टिट्यूट असतो. लीस्ट हॉफमन्स एलिमिनेशन बघा. ठीक आहे. नेक्स्ट सिल्वर फ्लोराईड रिपीट झालेलं आहे. स्वाट रिएक्शन. मग फिंकॅस्टन मध्ये आयोडाईड तयार होतं. फिंकॅस्टन मध्ये काय तयार होतंय? आयोडाईड. त्याच्यानंतर शांतपणे लक्ष द्या. एसियन बरोबर रिएक्शन झालं की इथं नायट्राइल तयार होणार. म्हणजे इथं 3 कार्बन आणि हे नायट्राइल ओके किंवा सायनाइड म्हणा. त्याची रिएक्शन सोडियम आणि इथेनॉल बरोबर झाली. ऍक्च्युली ती अमाइन मधली रिएक्शन आहे. मेंडिस रिडक्शन आहे आणि याच्यामध्ये प्रायमरी अमाइन तयार होतो. कार्बन मोजा फक्त 2 कार्बन असणारा अमाइन मिळाला पहिलाच ऑप्शन. आणि की इतर तयार होत नाही. नायट्राइल तयार होत नाही. सोडियम अल्कॉक्साईड नाही तयार होत. तुमच्या फक्त डोक्यात आलं पाहिजे सोडियम इथेनॉल दिसलं की रिडक्शन आहे ते. हे नॅसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतात आणि नायट्राइलचं रिडक्शन केलं की अमाइन तयार होतं. कॉन्स्टंटली बडबड चालली बरं का माझी. जरा मोठं लेक्चर झालं लक्षात घ्या. पण आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्याकडून येऊ दे मला तुमच्याकडून. रिपीट नाही झालं बाळांनो. 16 मे शिफ्ट टू रिपीट नाही झालं लक्षात घ्या. आणि हे 15 मे शिफ्ट टू ला आहे. काय? एक कार्बन, एक कार्बन, 2 कार्बन, 2 कार्बन, 2 कार्बन असणार अमाइन तयार होणार. CH3 CH2 NH2 ठीक आहे. हे दिसलं की अमाइन नायट्राइलचं रिडक्शन अमाइन तयार होणार. बरं हे काय रे? सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. मग या ठिकाणी इस्टर तयार होणार आहे. इस्टर तयार होणार. सगळे इस्टरच दिलेत की. आपण गंमत म्हणजे काय? इथिल आणि मिथिल ग्रुप असणारा इस्टर तयार होणार आहे. इथिल आणि मिथिल ग्रुप असणारा इस्टर तयार होणार आहे. ह्या एजीच्या ठिकाणी हा ग्रुप येईल ना रे बाळांनो. हो की नाही? बरोबर ना? मग एजीच्या ठिकाणी सी मग हा आन्सर करेक्ट आहे. चेक करा. CH3CO आणि पुढे CH2 CH3. आन्सर करेक्ट आहे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. एक नंबर अगोदरच्या वायवातला प्रश्न आहे. मॅग्नेशियम मेटल म्हणलं की ग्रिग्नार्ड्स रिएजन तयार होणार. C2H5MgBr आणि ग्रिग्नाच्या 3 रिएक्शन आहेत. सांगतो. जर अमोनियावर रिएक्शन झाली, जर वॉटरवर रिएक्शन झाली किंवा मिथिल अल्कोहोल रिएक्शन झाली, की हायड्रोकार्बन तयार होतं. यात एक हायड्रोजन ऍड होतो आणि तयार होतं C2H6. नाही तर याचा तुम्ही अगोदरच्या वायवा बघितलं नाहीत बरं का. ते लेक्चर बघाच. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टेन? घेतले बाळांनो. घेतलंय. मिथिल 1 कार्बन, 2 कार्बन असणारा इथेन तयार होईल. डबल. इथील 2 कार्बन, 4 कार्बन असणारा ब्युटेन तयार होईल. इथले 2 आणि 1 3 प्रोपेन तयार होईल. प्रोपेन तयार होईल. इथेन तयार होतंय. ब्युटेन तयार होतंय. प्रोपेन तयार होतंय. पेंटेन तयार होत नाही. हे पण तेच आहे का रे? सांगतो. मिथिल ब्रोमाइड सोडियम बरोबर. फक्त मिथिल ब्रोमाइडच दिलंय. मग मिथिल मध्ये CH3 ग्रुप असतो. डबल होणार. C2H6 तयार होणार. कार्बन 2 आहे. 12 2 24 आणि 6 30 उत्तर बरोबर आहे. मोलार मास विचारलंय. प्रॉडक्टचं मोलार मास विचारलंय लक्षात घ्या. कोणाचं विचारलंय? प्रॉडक्ट. हुई. फ्लोराईड म्हणलं की स्वाट रिएक्शन. ओके. सोडियम इथेनॉल. मगाशी हाच प्रश्न होता. 1 मिनिट मला बघायचं. रिपीट झालं का रे? मगाशी सेम टू सेम प्रश्न होता रे. असाच होता. आणि आपण त्याचं उत्तर लिहिलं होतं इथंच. ऑप्शन डी घेतला होता आपण. ऑप्शन डीच घेतला होता. 2024 4 मे शिफ्ट टू. 2024 4 मे शिफ्ट टू. नाही बाळांनो. सेम क्वेश्चन आहे बघा. सेम क्वेश्चन. 2015 मे शिफ्ट टू आणि तो 4 मे शिफ्ट टू. यातनं माझं कन्क्लुजन काय आहे? की तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर टेक एस्पायर हे सुद्धा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. रिझन काय? की त्याची लिंक तर देतोच मी डिस्क्रिप्शन मध्ये. का करावं लागेल? कारण प्रदीप सरांनी ठरवलंय की 11 तारखेपासून अनालिसिस येणार आहे. क्वेश्चन पेपर अनालिसिस येणार आहे. त्यासाठी सर पर्सनली इंटरव्ह्यूज होणार आहेत मुलांचे. लक्षात घ्या. कदाचित तुम्ही कोल्हापूरचा असाल तर कळवा. आम्ही तुमच्या कॉलेजवर येऊ. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आता स्वाट रिएक्शन. कंटाळा आला. स्वाट म्हणजे फ्लोराईड. फिंकस्टन म्हणजे आयोडाईड. चला थँक यू. सगळं झालंय. तो चार्ट कंप्लीट करा. 1 मार्क फिक्स करा. ऑल द बेस्ट.